कवितेमध्ये सुरुवातीची ओळ आणि शेवटची ओळ यात एक अख्खा प्रवास असतो. तो त्या संगीतातूनही आला पाहिजे. त्यामुळे कुठलीही कविता उचलून तिला चाल लावणं हे तसं सोपं नाही. कविता सुरू सगळ्यांना करता येते, ती संपवता ज्याला येते ना तो कवी. ही खूप छोटी आणि महत्वाची डेफिनेशन मी असं म्हणेन ना की कविता सुरू सगळ्यांना करता येते, ती संपवायची कोणालाच नसते. ज्याला ती पुढे घेऊन जाता येते तो कवी. सगळ्यांनाच सगळं कळत असतं आणि मिळत असतं तर काय होतं. का फिदा झालो असतो मी जॉन अब्राहमच्या व्यक्तिमत्वावर आणि नासिर साहेबांच्या अदाकारीवर. यशाच्या शिडीच्या सर्वोच्च पायरीवर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या विजयाचं का वाटलं असतं मला अप्रूप आणि कदाचित कौतुकही, आणि का वाटली असती त्याला भीती पुढे पायरी नसल्याची आणि मागे मी असल्याची. सगळ्यांनाच सगळं मिळत असतं आणि कळत असतं तर काय हवं होतं. माझ्या मराठी चित्रपटाचा पंजाबी संगीतकार असं म्हणतोय की तू जे भाळणं हा शब्द लिहिल्यास गाण्यात तो सिंधी प्रोड्युसरला आवडत नाही आहे, आणि त्याचं असं म्हणणं आहे की जे आपले फायनान्सर आहेत, जे गढवाली आहेत, त्यांना तर ते अजिबात आवडणार नाही. इथून जर तुमची मार्क तुम्हाला केलं जात असेल तर मग डेडलाईन काय ती आपण रोज नवीन गाणी येतात. ती रोज जी नवीन गाणी येतात ती तुला माहिती आहेत आज नाही माहिती लक्षात किती राहतात हे ते आपण टिकवायचं असेल तर टिकाऊ पण असलं पाहिजे आणि दिलखेचक पण असलं पाहिजे. नद्याला पूर येतो, संगमाला सूर देतो, समुद्राच्या खोलीला धपापणारा ऊर मिळतो. लाटा येतात, वारे वाहतात, पाणी तापतं, वाफा निघतात, ढग बनतात, विजा कडाडतात, जाणीवांच्या राज्यात सरी येतात. एक गाणं लिहायच्या आधी इतकं घडावं लागतं यार. एक गाणं घडायच्या आधी इतकं घडावं लागतं यार. स्वतःच घुसावं लागतं स्वतःच्या काळजात आरपार. म्हणून म्हणतो थांबा जरासे थांबा. म्हणून म्हणतो थांबा जरासे थांबा, अजून थोडा वेळ द्या. आयुष्यातल्या तहानेला पूर्ण विराम देईल असं गाणं लिहू द्या. आयुष्यातल्या तहानेला पूर्ण विराम द्या. नमस्कार. लोकसत्ता अभिजात लीट फेस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लीट फेस्ट, सहप्रायोजक केसरी टूर्स, सहाय्य कौटिल्य मल्टी क्रिएशन्स आणि CFS, आणि या कार्यक्रमाला पावर्ड बाय पार्टनर आहेत कालनिर्णय. लोकसत्ता अभिजात लीट फेस्टचं हे पहिलं पर्व 30 ऑक्टोबरपासून सुरू झालं आहे, आणि आजच्या या सत्रात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते. आजचं हे सत्र आहे गीत हे कविता असते का, सॉन्ग वर्सेस पोएट्री. आणि या सत्रासाठी आपल्याला मान्यवर लाभलेत अश्विनी शेंडे, मंदार सोळकर आणि समीर सामंत. ओल्या सांजवेळी उन्हे सावलीचं बिलगावी, आभासहा सावर रे मना अशी गाणी ज्यांच्या लेखणीतून साकारली गेली अशा अश्विनी शेंडे. अनेक मालिका आणि चित्रपटांचं लिखाण त्यांच्याकडून घडलं आहे, आणि आत्ता सध्या स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचं लिखाण त्या करत आहेत. मंदार सोळकर, चारोळ्या, कविता, गाणं, शीर्षक गीतं असा हा त्यांचा प्रवास. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही हे गाणं त्यांचं लोकप्रिय झालं. दुर्गा म्हणतात मला या चित्रपटापासून त्यांनी गीतकार म्हणून सुरुवात केली, आणि 170 चित्रपट त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी गाणी लिहिलेली आहेत. समीर सामंत, कट्यार काळजात घुसली याच्यासारखी उत्तम ओळख समीर सामंत यांची होऊ शकत नाही, कारण या चित्रपटासाठी त्यांनी उर्दू, मराठी भाषेतली काही गाणी, काही दोहार लिहिले आहेत. हीच आमची प्रार्थना हे गाणं त्यांच्या लेखणीतून साकारलं आहे, आणि बंदिश बँडिट्स या सिरीजमधली अनेक गाणी त्यांनी साकारलेली आहेत. या तिघही मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. हे सत्र सुरू करताना काही सूचना देते. सुरुवातीला काही प्रश्न माझ्याकडून मान्यवरांना विचारले जातील, आणि नंतर तुमचे काही प्रश्न आपण घेणार आहोत, आणि प्रश्न उत्तरांचा हा संवाद घडेल.
माझे जे प्रश्न असतील ते तिघही मान्यवरांना असतील. त्या प्रश्नासाठी तीनही मान्यवर उत्तरं देतील. सर, आपल्या सत्राच्या नावातच आपण असं म्हणतोय की गीत हे कविता असते का? तर पहिलाच प्रश्न हा आहे, गीत हे कविता असते का? आणि जर तो फरक असेल तर तो फरक आम्ही प्रेक्षकांनी, श्रोत्यांनी ओळखायचा कसा? नमस्कार. सगळ्यात सोपं सांगायचं झालं एका वाक्यात तर आपण श्वास घेतो ती कविता असते. श्वास घ्यायला तुम्हाला काही करावं नाही लागत, तो आपण घेत असतो. वेगवेगळी कामं करत असताना, कविता करत असताना सुद्धा आपण श्वास घेत असतो. पण आपण जेव्हा प्राणायाम करतो, मला असं वाटतं गीतलेखन हा प्राणायाम आहे. कारण तुम्हाला त्याच्यात काही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात, काही गोष्टी जाणून बुजून कराव्या लागतात. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करून तो नाही चालत. सो एवढा छोटासा फरक मला वाटतो. हाच फरक असला तर आहे. आणि मला वाटतं की ह्याच्यात प्रामुख्याने फरक हा आहे की कविता ही कवीची असते आणि ती सुरुवातीलाही कवीची असते आणि शेवटपर्यंत ती त्या कवीचीच असते. पण ते जेव्हा गाणं म्हणतं तेव्हा ती गीतकाराचं, संगीतकाराचं, गायकांचं, ह्या सगळ्यांचं मिळून बनतं. म्हणजे जेव्हा एखादी कविता गाणं बनते तेव्हा असं समजू शकतो की एखादी मुलगी सासरी गेली आहे तर ती आता त्या सासरची आहे. त्यामुळे त्यावर तिच्या माहेरून जे संस्कार घडलेत ते कवीचे संस्कार, ते गीतकाराचे संस्कार. दोघांनी एकतर छान आणि नेमकी उत्तरं दिली. नमस्कार. जमलेल्या सगळ्या श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की दुपारच्या छान रविवार दुपारची वेळ तुम्ही इथे साधून आलेला आहात, झोप वगैरे छान बाजूला ठेवून. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्या पद्धतीने देईन. तू म्हणालेस की कसं ओळखायचं किंवा काय. सुरुवातीला मला असं वाटायचं की कविता ही कविता असते, जसं तो म्हणाला की अर्थात तो फरक आहे अजूनही. गाणं हे गाणं असतं. पण नंतर मला लक्षात आलं की म्हणजे विशेषतः आत्ता ज्या पद्धतीने गोष्टी बदलत आहेत तर असं वाटतं की कुठल्याही कवितेला ही चाल लावता येऊ शकते. म्हणजे जर मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ला चाल लागू शकते. तर मग मला वाटतं किंवा तू गंमत म्हणून सांगते, विको वज्रदंतीची ॲड ऐकलीस? विको दंती, विको दंती, विको वज्रदंती, विको पावडर, विको पेस्ट, आयुर्वेदिक जडीबुटियों से बना संपूर्ण स्वदेशी, असं ते वाक्य आहे. आणि ते त्यांनी बसवलंय तालात. आयुर्वेदिक जडीबुटियों से बना संपूर्ण स्वदेशी हे वाक्य त्यांनी तालात आणि काइंड ऑफ सुरात बसवलंय. तर जसं तो म्हणाला की बरोबर आहे की ते जेव्हा लिहिलं जातं तेव्हा ते कवीचं असतंही. पण जसं ते प्रोसेस होत जातं त्याच्यावरती, म्हणजे सुरुवातीला अशी एक भाबडी समजत होती की नाही, कविता ही खूप प्युअर असते आणि कवितेला चाल प्रत्येक लागेलच असं काही नाही. गाणं मात्र चालीनुसार चालीबर हुकूम लिहिलं जातं. पण जसजसं या क्षेत्रात येत गेलो तसतसं लक्षात येत गेलं की ज्या पद्धतीची मागणी आहे, ज्या पद्धतीची डिमांड आहे त्यानुसार कुठलीही कविता त्या मीटरमध्ये बसवून त्याचं गाणं करता येऊ शकतं. आणि हाही एक भाबडा गैरसमज गळून पडला की प्रत्येक गाण्यात कविता असतीलच असं काही नाही. कारण असंच आम्ही एकदा कुठेतरी एका मंचावरून उत्तर दिलं की प्रत्येक कवितेचं गाणं होऊ शकत नाही, पण प्रत्येक गाण्यात मात्र कविता असते. मग ऑडियन्सने आम्हाला विचारलं की गोरी गौरी मांडवा खाली यातली कविता सांगा. तर आम्हाला असं झालं की बरोबर आहे तुमचं, ती त्याची गंमत आहे त्या गाण्याची. पण प्रत्येक ह्यातली सीमारेषा जी आहे ती धूसर होत चालली आहे आत्ताच्या बदलत्या काळात. एवढंच मी तुला सांगू शकते. नाही, मला इनफॅक्ट थोडंसं पुढे जाऊन असंही म्हणायला आवडेल की जसं आता तिने जिंगल्सचा उल्लेख केला, तर आपण जिंगल्स हा शब्द वापरतो, आपण त्याला सॉन्ग हा शब्द वापरत नाही. सो जिंगल्स हे तुम्हाला गरजेचंच आहे. म्हणजे काळजीपूर्वक तुम्हाला कितीही कठीण, कारण कधी कधी काय असतं, आम्हाला होतं असं बरेचदा, अरे बापरे हे प्रोडक्टचं नाव आहे, हे म्हणजे मुळात ते गेय नाही आहे, ते नॉन लिरिकल आहे, पण आपल्याला ते करावं लागतं, आपल्याला ते करायचं असतं. तो काय असतो ते स्किल असतं, तो गरज असते आणि ती. त्यामुळे मला असं वाटतं की ही म्हणे ते धुसर होत चालले आहेत. पण काही आत्ता ज्या पद्धतीने रॅप आलं आहे किंवा ज्या पद्धतीने आपण लोकगीतंसुद्धा पूर्वीपासून आपण जर भारूड म्हटलं किंवा फटका पोवाडा म्हटलं तर, किंवा ज्याला आपण शाहिरी हे म्हणतो, गवळ म्हणतो, त्यात काही जे सवाल जवाब फॉर दॅट मॅटर असतात की जिथे तुम्ही गद्या स्वरूपात पद्य स्वरूपात असं मिक्स करता. हा फक्त एकच आहे की ते ऐकणाऱ्याला गाणं म्हणून छान वाटलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात कविता आहे की नाही हा त्याच्यामध्ये
संगीतकाराला लय सापडली पाहिजे. म्हणजे जरा हे लय होत आहे, पण ठीक आहे. ते मुक्त छंदातलं जरी असलं, जसं अश्विनीने आता मेरा कुछ सामान ही नज्म आहे आणि नज्मला चाल लावणं हे सोपं नाही आहे. पण कुठलाही पॅरेग्राफ ही नज्म म्हणून नाही सादर करता येत. त्याच्या उच्चारणामध्ये, त्याच्या सादरीकरणामध्ये एक लय असतेच असते. ती वृत्ताची नसेल, पण कुठे पॉजेस येतात आणि पुढचं वाक्य कुठे सुरू होतं, त्याची लय जर जी गीतकाराला अपेक्षित आहे ती संगीतकाराला सापडली, किंवा जे संगीतकाराला संगीत अपेक्षित आहे ते गीतकाराला सापडलं, तर त्या काव्याचं गीत बनतं. म्हणून मला असं अनेकदा वाटतं की चित्रपटसृष्टीमध्ये गीतकाराला संगीताचं ज्ञान नसलं तरी कान असला पाहिजे, आणि संगीतकाराला भाषेचं ज्ञान नसलं तरी जाण असली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी असल्या तर उत्तम गाणं बनू शकतं. कारण बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन. एक साधी गोष्ट, कवी म्हणून जेव्हा मी कविता लिहितो ती स्वतःसाठी लिहितो, माझ्या भावना असतात. जेव्हा गीत लिहितो त्या माझ्या भावना नसतात, त्या एका पात्राच्या भावना असतात, त्या प्रसंगाच्या भावना असतात. ते त्या पात्र त्या प्रसंगानुरूप कसं व्यक्त होईल ती त्याची भाषा आहे. त्याच्यामध्ये थॉट मांडताना ती गीतकाराची कसोटी आहे की गोलीमार भेजे में जेव्हा लिहितात तेव्हा पण ते गुलजारच असतात. ती गीतकाराची कसोटी आहे. तिकडे ते फार काही फिलॉसॉफिकल आणि काव्यात्मक लिहिणारच तरी नाही. ते भेजाशोर करताय मग म्हणतात. ते भेजा शोर करता है, इथे त्यांचा कवित्व दिसून येतं. ह्या गोष्टी आहेत ना, ही कवी म्हणजे आपण गीतकार असतानाही आपल्यातला कवी जागा ठेवणं, जिवंत ठेवणं. हे ही खूप कसोटी, महत्वाचं हो, वाक्य आता समीर तिन्ही म्हणालंय. जणांनी माईक अचानक उचलले या वाक्यावरती. कारण अगदीच सोपं, म्हणजे पुन्हा कमिंग बॅक टू समीर्स पॉइंट, की आपण सेल्फी काढतो ना, मला असं वाटतं कविता सेल्फी आहे. बरोबर आहे. आणि ग्रुप फोटो आपण जेव्हा काढतो ना, तो सुद्धा लग्नातला किंवा सोहळ्यातला, जेव्हा सगळे उभे असतात आणि समोरनं तुम्हाला टिपलं जातं, ते टिपणं आहे ना, आपण काय इथे बघा म्हटलं इथे बघून स्माईल करतो, आपण पण त्यांना टिपायला देतो ना. तर मला वाटतं गाणं तसंच आहे, की जसं म्हणाला संगीतकार, गायक, त्याच्यानंतर अरेंजर, त्याच्यानंतर सिच्युएशन, आणि तुम्हाला अजून सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे प्रेक्षक. की प्रेक्षकांना मला जे आवडतं ते आधी मी दिलं तर कदाचित प्रेक्षक मला नापसंत करतील. मला आधी ती नॅक कळली पाहिजे, प्रेक्षकांना काय आवडतं, नस त्यांची ओळख. नस ती मला जाणली पाहिजे. आणि एकदा प्रेक्षकांना काय आवडतं हे मला कळलं आणि ते मला देता येतं हे प्रेक्षकांना कळलं, तर मग माझ्या कवितेचं गाणं व्हायलाही वेळ लागत नाही. जे मला आवडतं ते मी हळूहळू प्रेक्षकांच्या पचनी पाडू शकतो. प्रॅक्टिकली अनेक असे मुद्दे असतात ना ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. म्हणजे आता प्रत्येक जण वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती कवी असतो. त्यामुळे प्रत्येकाला कवितेचा काही ना काही अनुभव असेल. पण समजा तुम्हाला कोणी सांगितलं की कविता लिहिताना अशी लिहा ना, त्यातलं ती ज्याला सादर करायची आहे किंवा ज्याला ते गायचं आहे तो मराठी नाही आहे, त्यामुळे तुमच्या कवितेत तळ येता कामा नये. ती मग आवर्जून ल येणार. मग हे ते असं असतं ना, आपण डॉक्टर सांगतात ना, दात पाडले तिकडे जीभ लावू नको म्हटल्यावर तिथे तिकडे जीभ जाते. लावली तर ते हे जर जेव्हा ह्या अशा गोष्टी ज्या प्रॅक्टिकली आहेत ना, ज्या कवीच्या आयुष्यात कधीच येत नाहीत, की ळ वापरू नका, न वापरू नका, हे गीतकाराला येतं. म्हणजे कविता आणि गाणं परस्परावलंबी आहेत असं म्हणू शकतो का आपण? एकच आहे मला वाटतं, आपण वेगळं नाही करू शकत. कारण आणि परस्परावलंबी आहे असं म्हणण्यापेक्षा जसं आता तो म्हणाला, किंवा हे दोघंही आम्ही तिघंही सांगतोय की स्वतःसाठी केलेली एखादी गोष्ट, स्वतःची हौस, स्वतःसाठी केलेली मौज, ही म्हणजे कविता असते. ज्यात तुम्हाला तुमचं काहीतरी म्हणणं मांडण्याचा आनंद मिळतो आणि त्याला कोणी जज करणारं नसतं. असलं तरी यू कॅन से आय डोंट केअर, मला काही फरक पडत नाही, ही माझी कविता आहे, मला ही अशीच लिहायची आहे. पण जेव्हा तुम्ही गाणं लिहिता तेव्हा अर्थातच ते मुळात एका माध्यमासाठी लिहिलेलं असतं. मला असंच गाणं सुचलं म्हणून मी कोणतरी गाणं लिहिलं असं युजली नाही होत. मला कविता सुचते, मला कविता सुचली म्हणून मी लिहिते किंवा लिहितो किंवा मी कविता करतो असं सांगणारे बरेच जण भेटेल. पण मला गाणी सुचतात असं म्हणणारं शक्यतो कोणी नाही भेटत. याचं कारणच ते एका विशिष्ट माध्यमासाठी लिहिलं गेलेलं लिखाण आहे. मी थोडंसं डिफर करेन. जसं जसं मी गाणी लिहायला लागलो, म्हणजे मी कविता आवर्जून मला लिहाव्या लागतात, कारण मी थोडासा याचा माझा हे स्वभाव किंवा माझी काय जडणघडण कवी म्हणून हिच्यापेक्षा वेगळी आहे. ही स्वतः कविता आहे असं मला वाटतं. अश्विनी शेंडे ही एक स्वतः कविता आहे सुंदर. मला उलटं होतं की मी एखादी कविता लिहिताना मला आईला ह्याचं गाणं झालं पाहिजे यार,
आता ते होत चाललंय. आता तो व्यावसायिकपणा आहे का काय माहीत नाही, पण मग त्याच्यावर मग मी आवर्जून काही कविता डेफिनेटली लिहायला लागलो की ज्याचं गाणं नाही होऊ शकत. म्हणजे कोणी प्रयत्न केला तर होऊ शकेल. मला मगाशी अजून एक गोष्ट अशी सांगायची होती, जेव्हा अश्विनी बोलत होती की कविता ही, जसं समीर म्हणाला की प्रत्येक टप्प्यावर कुणाला कुणाला तरी कविता भेटत असते किंवा ती सुचत असते. ती काही जण डायरीत लिहून ठेवत असतील, काही जण आरशासमोर स्वतः त्याचं सादरीकरण करत असतील. मला असं वाटतं की कविता सुरू सगळ्यांना करता येते, ती संपवता ज्याला येते ना तो कवी. ही खूप छोटी आणि महत्वाची डेफिनेशन मी असं म्हणेन ना की कविता सुरू सगळ्यांना करता येते, ती संपवायची कोणालाच नसते. ज्याला ती पुढे घेऊन जाता येते तो कवी. नाही, आणि जसं तू म्हणालास ना की मला कविता लिहिली की असं वाटतं की ह्याचं गाणं होऊ शकेल का. मी आज ज्या मंचावरती बसलेले आहे, लोकसत्ता, एका अर्थी मी पुन्हा बॅक टू रूट्स म्हणेन ज्याला, की मी जवळपास 3 वर्ष लोकसत्तामध्ये पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. आणि कुमार केतकर, विनायक परब, सुधीर जोगळेकर यांच्या हाताखाली मी काम करत होते. सो तिथे काम करायला लागल्यानंतर ॲज अ रिपोर्टर, जर्नलिस्ट म्हणून काम करायला लागल्यानंतर एक विचित्र सवय काही काळासाठी लागली होती. कुठलीही गोष्ट बघितली की ह्याची न्यूज होऊ शकते, ह्याची बातमी होऊ शकते असं वाटायचं. हा सुदैवाने हा फक्त त्या काळापुरतं मर्यादित होता ती मानसिकता. तर ते थोडंसं मला असं वाटतं की तू खूप जास्त कमर्शियल झालंस मंदार. आणि ऍक्च्युली तुझ्यापेक्षा लोकसत्ताशी माझा जास्त जुना संबंध आहे, कारण मी वाचक 40 वर्षापासून आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, गद्य प्रकारात लेखनाचे काही नियम नसतात असं काल एक सत्र झालं. मला असं वाटतं काही श्रोत्यांमध्ये कालचे प्रेक्षक श्रोते आहेत. तर निखिलेश चित्रे होते, गणेश मतकरी होते. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला सुचेल तसं तुम्ही लिहत राहा. ते योग्य अयोग्य हा नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्हाला सुचेल ते तुम्ही लिहत जा. आणि निखिलेश चित्रेंचं असं म्हणणं होतं की नाही, नियम नसतातच मुळात लिखाणाला. एका विशिष्ट घटकापुरते ते मर्यादित असतात, म्हणजे फिल्म क्रिटिक आणि याचं असं त्यांचं मत होतं. तुम्ही कविता आणि गाण्यांकडे कसं बघता? त्याचे काही नियम आहेत का लिखाणाचे आणि गाण्याचे वेगळे, कवितेचे आणि गाण्याचे? सर आप पहिले. नाही, मला गद्य आणि पद्य या दोन्हीमधला एक सिम्बॉलिकली फरक सांगायचा झाला ना, तर एक पुरुष आणि स्त्री यात जसा फरक आहे की दोन्ही माणसंच आहेत, पण तरी फरक आहे. पण स्त्रीमधलं एक सौंदर्य, मग ते दिसण्यातलं असो, ते वागण्यातलं असो, ते स्वभावातलं असो, बघण्याचा दृष्टिकोन हा सौंदर्य शोधक असतो. तसा गीताकडे बघताना वाचकाचा किंवा श्रोत्यांचा हे त्यातली लय शोधणं, त्यातला सूर शोधणं. गद्यामध्ये नाही, गद्यामध्ये सब्जेक्ट शोधणं, मांडणी शोधणं हे फार ढोबळ आहेत आणि ती फार रेखीव आहे. ते एखादं शिल्प कोरावं ना तसं गाणं तयार होतं, आणि विटांचं मंदिर बांधावं तसं गद्य तयार होतं, आणि त्या मंदिरातली मूर्ती घडावी तसं गाणं तयार होतं. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये सौंदर्य दोन्हीमध्ये आहे, कला दोन्हीमध्ये आहे, फक्त त्याच्या खुबी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असतो की एखादा विषय जेव्हा मला 5 पानं लिहावासा वाटतो आणि तोच एखादा विषय मला काही ओळीतच समर्पकपणे मांडता येतो, त्यात मी लेखक आहे की कवी आहे हा फरक अधोरेखित होतो. नाही, आणि तू जसं कविता आणि गाणं ह्याच्या अनुषंगाने गद्य आणि पद्य जे म्हणतेस ना, मला असं वाटतं की नियम दोन्हीकडे आहेत. ते आपण किती लादून घेतो कलाकार म्हणून ह्याच्यावरती आहे. म्हणजे मी छान अगदी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या वेगळ्या पदार्थांचं मिळून एक जेवण बनवलं, पण ते वाढताना हे उजवीकडे हे डावीकडे असं वाढलं तर ते छान वाटेल. तसं नाही वाढलं तर माझ्या जेवणाची चव नाही कमी होत, पण जर ते वाढलं तर ते बघणाऱ्याला ते पान सुंदर दिसेल. तर थोडंसं नियम जे आपण म्हणतोय की कुठल्याही लिखाणाला किंवा विशेषतः गद्य पद्याला नियम असतात का. जसं कवितेला सुद्धा अनेक वर्ष छंदोबद्ध कविता लिहिली जायची, आणि छंदोबद्ध कविता लिहिणारे कवी बऱ्याचदा असं वाटायला लागलं की कालबाह्य झालं की काय, आता कोणी छंदोबद्ध लिहित नाही, आता सगळे एका असं गद्यात लिहिल्यासारखं लिहितात, मोकळी कविता लिहितात. पण जे छंदोबद्ध लिहितात, जे कवी म्हणून आजही आहेत, त्यांना हे दोघंही उत्तम सांगू शकतील, गाणं लिहिताना त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो.
कारण शेवटी आपण कविता छंदोबद्ध लिहितो आणि गाण्यामध्ये एक्झॅक्टली त्याच गोष्टीला फक्त मीटर म्हणतात. सो जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं असतं की कुठलंच शिकलेलं वाया जात नाही, तसं तुम्ही कवी म्हणून आधी छंदोबद्ध लिहित असाल तर तुम्ही फार उत्तम तालबद्ध गाणं लिहू शकता, सौंदर्य अबाधित ठेवून लिहू शकता. कारण त्या तालात, त्या मीटरमध्ये तेवढेच मोजके शब्द वापरून कसं लिहायचं ह्याची टेक्निक तुम्हाला माहीत असते. हा अभ्यास तुम्ही कुठून करता? म्हणजे इथे काही तरुण असतील किंवा ज्यांना लिहिण्याची आवड असेल, हा अभ्यास कसा होतो? मला मगाशी तुझ्या प्रश्नाला गद्य आणि पद्यमधला काय तुम्हाला जाणवतं, मला अशी लोक भेटलेली आहेत की जे लिहितात गद्य आणि त्यांना वाटतं आपण कविता लिहिली आहे. म्हणजे इथपासून सुरुवात असते. एक्झॅक्टली. म्हणजे छंदबद्ध लिहिणारे आणि छंद म्हणून लिहिणारे. वा वा. सॉरी, तू आत्ता लेटेस्ट काय विचारलंस? हा अभ्यास तुम्ही कुठून करता? मी अभ्यास नाही, थांब ना. ऍक्च्युली अश्विनीकडेच द्यायला पाहिजे, पण मला खरंच समीरपासून एक सुरुवात करायची की आम्ही साधारण एका कालखंडात लिहायला लागलो म्हणजे लिहित असू, पण ते आम्ही मांडायला लागलो. तेव्हा ऑर्कुटचा जमाना होता. काव्यांजली नावाची एक कम्युनिटी होती, त्याच्यावर समीर आणि बरेच जण होते, पंकज पण बसलाय, बरेच जण तिकडे आपापली कला सादर करायचो. आणि तिथे कसं नाटकासारखं समोरनं तुम्हाला रिप्लाय यायचा, वा छान, किंवा ह्या काय लिहिलंय, काही यायचं. म्हणजे पण ते यायचं, आपल्याला कळायचं आपण किती पाण्यात आहोत. सो समीरकडनं बऱ्याच प्रकारचं हिंदी, उर्दू समीरचं जे आहे, तर आपल्याला एखाद्या व्यक्तीला बघून किंवा एखादी गोष्ट ऐकून, एखादा चित्रपट बघून आपल्याला वाटतं ना की आपल्याला असं केलं पाहिजे. काही प्रमाणात असं होऊ शकतं की मी जर काही हिंदी लिहित असेल तर कदाचित ते समीरमुळे तो एक मला वाटलं की अरे हां, म्हणजे समीर करू शकतो तर मीही करायला हवं, मला पण जमेल. आणि मी बरेचदा समीरचे सल्लेही घेतलेले आहेत अनेक वेळा काही गोष्टींसाठी. आणि कमिंग बॅक टू अश्विनी, गीतलेखन तू मगाशी जे म्हणालीस ना, पुन्हा एकदा गीतलेखनासाठी की टेलिव्हिजनवर जेव्हा सिरियल्सची टायटल सॉन्ग वाचतात तेव्हाची जी नावं जायची, तिथे मी वाचायचो गुरु ठाकूर, निलेश मोहरीर, अश्विनी शिंदे. म्हटलं मला ना इथे माझं एकदा नाव आलेलं बघायचं आहे. कारण ते 1.5 वर्ष जोपर्यंत ती मालिका संपत नाही, 1.5 वर्ष तुमच्या घरात कायम ते नाव येत राहतं आणि त्या नावाने आपल्याला ओळख होते. त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यास काय करायचा, तर तुम्हाला यांच्यासारखं व्हायचं आहे ना, तर तुम्हाला तो अभ्यास आपण करत नाही, तो होत जातो असं मला वाटतं. आणि बाकी एनी टाईम म्हणजे वाचन किंवा जसं आता गदिमांनी लिहून ठेवलं आहे, नाना खेबडूकरांनी लिहून ठेवलं आहे, किंवा शांताबाई किंवा सुधीर मोघे किंवा गुलजार साहेब किंवा गुरु ठाकूर किंवा अश्विनी शिंदे किंवा क्षितिज पटवर्धन किंवा मंदार सोळकर किंवा समीर सामंत, हे सगळेच आपण आपले वाचले पाहिजेत. म्हणजे हा आपला अभ्यास आहे असं मला वाटतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, करंट. हो, मी या बाबतीत पूर्णतः सहमत आहे. कारण समकालीन जे कोणी गीतकार आहेत, कवी आहेत, त्यांचं वाचत राहणं, ऐकत राहणं, आलेले चित्रपट पाहणं, त्या चित्रपटात विशिष्ट गाणं काय पद्धतीने वापरलं आहे, चित्रपटाशिवाय ते गाणं ऐकताना कसं वाटतं आहे. सिंगल्स बनतात, पूर्वी जसं 8-8 गाण्यांच्या सीडीज बनायच्या, आता सिंगल्स बनतात. नवीन काय प्रयोग होत आहेत, असं नाही होत की बस हे लिहून ठेवलेलं आहे आता आम्ही अमर, असं नाही होत. आणि मला असं वाटतं की ह्या एका बाबतीत तुमची काही पूर्वपुण्याई कामी येत नाही, मी मानत नाही. जे तुम्ही आत्ता घडवता, जे तुम्ही नवीन करता, ते तुमचं खरं काम हे मला वाटत राहतं. आणि त्या बाबतीत जर मी कुठे कमी पडत असेल किंवा मला काही नवीन सुचत नसेल तर आय प्रिफर मी ब्रेक घेते. मला असं वाटतं की नाही, आत्ता माझ्याकडनं आत्ताच्या काळाशी सुसंगत काही लिहिलं जात नाही आहे. जसं आत्ता मी गेले काही काळ कविता नाही करत आहे, कारण मला अगदी ढोबळ सांगायचं तर सुचत नाही आहे आणि जे सुचतंय ते मला रुचत नाही आहे. त्याच्यामुळे मला असं झालं की हरकत नाही, एक छोटासा ब्रेक घेतला तरी चालेल. पण त्या काळात मी वाचते आहे की काय इतर लिहित आहेत, कोण लिहित आहे. अगदी नवीन जे लिहित आहे तिथपासून ते हे जे दोघं मंचावर बसले तिथपासून ते दिग्गजांपर्यंत जुन्या जाणत्यांचाही अभ्यास सतत चालू आहे. कारण त्यांनी एवढं क्रिएट करून ठेवलेलं आहे की ते वाचून संपतच नाही. अजून माझं समग्र शांताबाई वाचून झालेलं नाही आहे, अजून गदिमांची सगळी गाणी तोंडपाठ झालेली नाही आहे. त्यामुळे हे चालू राहतं, पण हे चालू राहिलं पाहिजे. फक्त तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला सुचतंय किंवा खरोखर आपण म्हणू देवाच्या दयेने, कृपेने तुम्हाला प्रतिभा लाभलेली आहे म्हणून तुम्ही एक लेखणी घेऊन याल आणि म्हणाल की मी कविता करतो किंवा मला गाणं करायचं आहे, तर तुम्ही करालही. 1, 2, 4, 5, 10 होतीलही, पण पुढची वाट फार कठीण आहे. आणि जसं तो म्हणाला की एक क्षण येतो जिथे तुम्हाला कळतं की तुम्ही किती पाण्यात आहात, पण तुम्ही ना तेवढं पोहायला शिकलेले असता, ना तुम्ही काही साधनं सोबत आणलेली असतात,
मग फक्त बुडता तुम्ही. सो ती वेळ येऊ नये म्हणून हा अभ्यास सातत्याने चालू राहिला पाहिजे. असं नाही म्हणणार मी की हा अभ्यास झाल्याशिवाय येऊच नका, कारण तो कधीच पूर्ण होत नाही, पण हा चालू ठेवायचा असतो ह्याचं भान ठेवून या क्षेत्रात या. म्हणजे गंमत म्हणजे मला एकदा इंटरव्ह्यूत विचारलं होतं की तुझे रायव्हल्स कोण, तर मी एक खूप वेगळं उत्तर दिलं होतं की मी ज्ञानेश्वरांना माझा रायव्हल समजतो. याचं कारण की मी ज्ञानेश्वरांच्या दर्जाचं लिहितो का, तर नाही, हे असं लिहिलं पाहिजे असं जेव्हा मला वाटतं आणि मी प्रयत्न करतो तिथपर्यंत पोचायचा, तेव्हा मला ज्ञानेश्वर अजून काही पावलं पुढे गेलेले दिसतात. त्याला रायवली म्हणता आली पाहिजे. रायवली म्हणजे एक करूच का एक छोटी कविता, सगळंच एक सादर करतो. सगळ्यांनाच सगळं कळत असतं आणि मिळत असतं तर काय हवं होतं. सगळ्यांनाच सगळं कळत असतं आणि मिळत असतं तर काय हवं होतं. का फिदा झालो असतो मी जॉन अब्राहमच्या व्यक्तिमत्वावर आणि नासिर साहेबांच्या अदाकारीवर. यशाच्या शिडीच्या सर्वोच्च पायरीवर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या विजयाचं का वाटलं असतं मला अप्रूप आणि कदाचित कौतुकही, आणि का वाटली असती त्याला भीती पुढे पायरी नसल्याची आणि मागे मी असल्याची. सगळ्यांनाच सगळं मिळत असतं आणि कळत असतं तर काय हवं होतं. त्यामुळे रायवली ही अशी गोष्ट आहे की तिथे तुम्ही पोचल्यानंतर तुमचा रायवल पुढे गेला पाहिजे, म्हणजे पुन्हा आपल्यात एक उर्मी जागृत होते की अरे नाही, अश्विनीने हे छान लिहिलं यार, आता मला अश्विनीसारखं लिहायचं आहे. हो, हे हेल्दी चालू राहतं. मी परत तेच आहे, हा प्रत्येकाचा खाजगी वैयक्तिक विचार आणि अनुभव आहे. मला ही कॉन्सेप्टच पटत नाही फारशी, रायवलरी वगैरे. मला असं होतं की कसं लिहिलं यार तू, अरे हा कसला भारी लिहितोय, अरे समीर यार मी सतत ऐकते यार तुझं गाणं. आय एम हॅपी विथ वॉट अदर पीपल आर रायटिंग. काहीतरी छान क्रिएट होत आहे आणि आय एम हॅपी की आय एम ट्राईंग. तर मला असं वाटतं की ट्राईंग करत राहणं ना खूप गरजेचं असं मला. हा, त्याच्यात गंमत आहे. रायवलीचा प्रश्नच येत नाही, कारण हाच जो मंच आहे ना, रवींद्रचा मिनी ऑडिटोरियम, 2011 साली मी, मंदार मकरन आणि प्राजक्त देशमुख आम्ही चौघांनी इथून आपल्या कवितांचे कार्यक्रम सुरू केलेले. आणि 2015 साली अश्विनीनी, मी आणि मंदारनी इथेच पुलोत्सवामध्ये कवितांचा कार्यक्रम सादर केलेला. म्हणजे ज्यावेळी आम्ही कोणीही नव्हतो, काहीही नव्हतो, इतरांनी सोडा आम्हीही स्वतःला ओळखत नव्हतो, तेव्हा आम्ही या मंचावरून सुरुवात केलेली. आज या मंचावर आम्ही तसेच आहोत. आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा आम्ही तसेच असतो. म्हणजे अगदी रायवलीचा मुद्दा समीरने काढला म्हणून मला एक छान किस्सा शेअर करायला आवडतं. आज त्या किस्साला बरोबर 10 वर्ष कंप्लीट होतील 12 नोव्हेंबरला. कट्यार काळजात घुसली चित्रपटाचं सीन आहे. तर आम्ही एकदा बोलत होतो मी आणि सुबोध, तर कव्वाली लिहितोस का रे, तर म्हटलं हो लिहिन ना, कधी हवी आहे, मला वाटलं 1 आठवडा वगैरे असेल, तर मला काल पाहिजे होती. म्हटलं मी तुला एक माणूस देतो, मी नाही लिहित. समीर शेख म्हटलं नाही, समीर खान म्हटलं नाही, समीर सामंत म्हटलं हो, बघा नाही लिहिली तर तुला उद्या द्यावी लागेल. म्हटलं तो उद्या देईल. सो ही जर रायवली असेल, हेल्दी कसं असतं की मला हे जाणवलं पाहिजे की हे मला ह्या वेळेत मला देता येणं शक्य आहे का नाही, तर मग कोणाला येतं त्या माणसाकडे आपण बोट दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमचा समाज पुढे जातो, तुमची साहित्य पुढे जातं, तुमचा चित्रपट पुढे जातो, तुमची कला पुढे जाते. नाही तर आपण तिथेच डबक्यात राहतो, आपण कधी वाहते नाही होत. कारण आपण जेव्हा कवितांचे कार्यक्रम सादर करायचो, तू इथे बसल्यास, मी इथे बसले, प्राजक्त इथे बसल्या, अश्विनी इथे बसले, श्यामी, तेव्हा माझी कविता संपल्यानंतर माझ्या डोक्यात आता प्राजक्त सादर करेन आणि मी ऐकीन. तर हे होतं. कवितेचा कार्यक्रम संपल्यावर जर एखाद्याने मला सांगितलं आज ना मला तुझ्यापेक्षा प्राजक्ताची कविता आवडली, तर मी म्हणायचो मलाही. तर याच्यात वेगळं काहीच नाही आहे, कारण आम्ही कलाकाराच्या कित्येक वर्ष आधीपासून आणि कित्येक पट जास्त रसिक आहोत. आणि जोपर्यंत तुमच्यातलं रसिकत्व मरत नाही तोपर्यंत तुमच्यातला कलाकार जिवंत राहतो. हा, म्हणजे हे साधारण एक 10 फुटांचं अंतर असेल. तिथे बसलेली व्यक्ती आणि इथे बसलेले, याला आता मान्यवर म्हणतो कारण मंचावर आहोत म्हणून, नाही तर हे दोघंही रसिकच आहोत आणि तुमच्यातही कलाकार असणारच आहेत की. त्यामुळे तुझा जो प्रश्न होता, कमिंग बॅक टू दॅट, की हा अभ्यास तुम्ही कसा करता, तर जितका तुम्ही हा अभ्यास करता तितकंच हे रसायन तुमच्यातलं शाबूत असणं गरजेचं आहे, तर पाय जमिनीवर राहतील आणि हात. अभ्यास म्हणून केला तर ते कदाचित कंटाळवाणं होऊ शकतं. म्हणजे आता इथे तुम्हाला वाटेल हा परिसंवाद आहे का वादविवाद वगैरे आहे. आम्ही खूप मनापासून करू शकतो. मौज म्हणून केलं ना तर ते इंटरेस्टिंग होऊ शकतं. प्रेम जे करतं त्याच्यावर प्रेम करा. आता काय साधं प्रेमावरची कविता वगैरे सादर करा. नाही, मी कविता नाही सादर करत, तुम्ही असता ना. यालाच म्हणतात
अभ्यास कसा करायचा? बरं बरं ओके. हा, तर मुद्दा असा आहे की प्रत्येक जण शाळा कॉलेजात वगैरे अभ्यास केला असेल ना, त्या अभ्यासातलं काय आठवतंय? पण शाळा कॉलेजातल्या मैत्रिणी आठवून बघा, मित्र आठवून बघा, प्रेम आठवून बघा, ते आठवणार. ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करता ती कायम तुमच्या सोबत असते. अभ्यास करून ते तुमच्या लक्षात नाही राहणार. कवितेवरती प्रेम करा, साहित्यावरती प्रेम करा, मग ते तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. इट इज जस्ट लाईक की तुम्ही प्रेम करून ती गोष्ट प्राप्त करता येते तुम्हाला. त्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही. जर तुम्ही अभ्यास म्हणून केलात तर तुम्ही टार्गेट ओरिएंटेड होता, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मग तुमच्यातली सहजता आणि तुमच्यातला कलाकार संपायला लागतो. जेव्हा तुम्ही इट विल बी लाईक अ प्रोफेशन, आणि प्रोफेशन हे असलं तरी कला हे ॲज अ प्रोफेशन असणं, याच्यात तुमच्यातला कलाकार तुमच्यातल्या प्रोफेशनलच्या पलीकडे जिवंत ठेवणं हे चॅलेंज आहे. तुम्ही जॉब करत नाही आहात तो. ज्यावेळी तुम्ही अरे मला हे अचीव करायचं आहे, इट इज लाईक मला हे प्रमोशन मिळवायचं असं नाही करायचं आहे ना. ते तो कलाकार म्हणून तुम्ही आहात तर प्रेम करणं सोडू नका. आणि आपला छंद हा आपला व्यवसाय असण्यासारखं समाधान दुसऱ्या कशातही नाही. मी खरं सांगतो, म्हणजे कारण शाळेत अरे बापरे सोमवार, शनिवारी छान वाटायचं ना, रविवारी काही नाही. रविवारची रात्र म्हणजे दप्तर भरा हे जे आहे ना, तसं कविता लिहिताना गाणं लिहिताना ते होतच नाही आपलं. छान वाटतं, वा अजून एक गाणं आलं, हवंय हवंय मला जायचं आहे ऑफिसला परत परत असं वाटतं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, कवितेचं जेव्हा गाणं होतं तेव्हा मूळ कवितेचा अर्थ कुठेतरी भरकटतो किंवा तो बदलतो, किंवा तेव्हा ते जेवढा न्याय त्याला मिळायला पाहिजे त्या कवितेच्या शब्दांना, अर्थाला, तो मिळत नाही. काय तुमचं म्हणणं आहे याविषयी? आणि अशी काही उदाहरणं देऊन तुम्ही सांगू शकता का? हा प्रश्न खरं म्हणजे संगीतकारांना जास्त विचारला पाहिजे. कारण मी तुमच्या लेखणीच्या दृष्टिकोनातून विचारते, कारण तुम्ही लिहिलेलं असतं आणि तुम्हाला काहीतरी पोचवायचं असतं. असे अनुभव बरेचदा येत असतात की कवितेमध्ये एक मांडलेलं होतं आणि त्याचं गाणं होताना त्यात काही बदल घडत गेले किंवा त्याचा मूड चेंज होत गेला. पण पुन्हा एकदा जसं आम्ही मगासपासून सांगतोय की जर त्या संगीतकाराला जाण असेल आणि त्याला त्या शब्दांचं भान असेल, काय म्हटलेलं आहे हे कळू शकत असेल त्याला, तर शक्यतो हे होत नाही. कवितेचं गाणं होताना सुद्धा होत नाही. बाकी एक्सप्रेशन्स हा जो मुद्दा असतो, म्हणजे जसं मी गाऊ शकत नाही पण कौशल इनामदार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर जीवनात तू असा मी तसा, असं जे भटांचं गाणं आहे, गझल आहे, तर त्याला ओरिजिनल जी चाल आहे, सूर मागू तुला मी कसा, ती वेगळी आहे आणि भावगीत पद्धतीने आहे. कौशल नेहमी त्याच्या कार्यक्रमात सांगतो की मी जेव्हा ते वाचलं तेव्हा मला असं वाटलं की आयुष्याच्या छाताडावरती उभं राहून भट म्हणतायत जीवनात तू तसा तर मी असा, तर त्याला अशी भावगीतवाली चाल नाही लागली पाहिजे आणि मी माझी चाल लावली. आता हा मी म्हटलं तसं की हा एक्सप्रेशनचा भाग आहे. हा मी त्या गाण्याकडे किंवा त्या गाण्यातल्या कवितेकडे कशा पद्धतीने बघतो आहे हा त्याचा भाग आहे. सो चूक बरोबर नाही ठरवता येणार, पण प्रत्येक संगीतकाराचं एक्सप्रेशन पुन्हा वेगळं असतं, अंडरस्टँडिंग वेगळं असतं, त्याच्यानुसार तुमच्या कवितेला चाल लागत जाते. आणि मला असंही वाटतं, हा जो प्रश्न आहे की मुळात जर आधी शब्द असतील आणि मग चाल असेल, तर तुम्ही त्या संगीतकार म्हणून तुम्ही कुठलाही संगीतकार त्या शब्दांना चाल लावतच नाही, तो त्यातल्या अर्थालाच चाल लावली पाहिजे, तर त्याचं एक सुंदर गाण्यात रूपांतर होतं. नाहीतर आपण अनेक विडंबनं ऐकतो. म्हणजे जुन्या चित्रपट गीतांवर आपण एखाद्या म्हणजे देवाची भजनं असतात किंवा महापुरुषांची काव्य असतात, ज्याच्यात आपल्याला बसलेलं मीटरमध्ये सगळं करेक्ट बसलंय, काय ऑफ काहीच जात नाही, पण ते त्यासाठी निर्माण केलेली चाल आहे का ती? तर नाही. ही जी गमत, त्यामुळे हा जो प्रश्न आहे मला असं उलटंही वाटतं की ज्या वेळेला कदाचित तो काही गीतकारांचाही दोष असू शकतो की जर तुम्हाला आधी चाल मिळाली आहे आणि तुम्हाला समर्पक त्याच्याबद्दल जर लिहिता येत नाहीये, तर ते गीतकारांनी पण स्वतःकडे एकदा बघणं गरजेचं आहे. पण मला तिचा प्रश्नच तो होता की तुमच्या कवितेला द्यायला पाहिजे. हे त्याच बाबतीत घडू शकतं जेव्हा कवितेला चाल लावली जाते. जेव्हा गीतकाराकडे एक गीत लिहिण्यासाठी येतं तेव्हा तो त्याच एव्हरीवन इज क्लिअर की त्यांना काय हवं आहे, काय अपेक्षित आहे, आणि तसंच घडतं. पण कधी कधी असं होतं की एखाद्या संगीतकाराला अरे तुझी ही कविता मला आवडली आहे, तिला मला चाल लावून चित्रपटात वापरायची आहे, तिथे ह्या गोष्टी घडू शकतात. कारण ती कविता लिहितानाची मनस्थिती
आणि त्यामागचा भाव हा कदाचित वेगळा असू शकतो. ती अनेक कविता अशा असतात ज्या चालीसाठी नसतातही, मला फक्त आवडली आहे म्हणून मी चाल लावणार असा हट्ट असू नये. कारण आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अनेक कविता अशा आहेत ज्या चालीने एनहान्स झालेल्या आहेत. म्हणजे साहिर चलो एक बार फिर से हे त्यातली ती जी ओळ वो अफसाना जिसे अंजाम तक लाना नहीं मुमकिन, ही चालीमुळे कुठल्या टोकाला गेली ती. तर हे संगीतकाराला जाणवलं पाहिजे. आणि उलटं उदाहरण द्यायचं तर म्हणजे मी कुठल्या संगीतकाराला नाव ठेवत नाही, पण फैज अहमद फैजची मुझसे पहली सी मोहब्बत ही अनेकांनी चाल लावली, पण अनेकांनी त्याची चाल लावताना मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग ह्या ओळीवरती जे अडकून राहणं असतं ना, तिथे अडकल्याने हे प्रेम किंवा विरह किंवा आता तसं प्रेम उरलं नाही ह्या थॉटमध्येच ती चाल रेंगाळत राहिली. पण ती अख्खी नज्म जर वाचली तर त्याच्यात आपल्याला जाणवतं की जे शेवटी म्हटलं जातं की तू अजूनही सुंदर आहेस, पण आज मी जगातल्या दुःखाकडे बघतोय त्याचं काय करू, त्यामुळे आज मी तसं प्रेम करू शकत नाही. इथे पर्यंत कोणी पोहोचलंच नाही ना. हे प्रेमाची व्याप्ती वाढलेली आहे. तिथपर्यंत संगीतकार जर पोचला तर तो ते भाव पोचवू शकेल. तिथे फक्त वाह सुंदर शब्दात त्याला चाल लावूया, कारण कवितेमध्ये सुरुवातीची ओळ आणि शेवटची ओळ यात एक अख्खा प्रवास असतो. तो त्या संगीतातूनही आला पाहिजे. त्यामुळे कुठलीही कविता उचलून तिला चाल लावणं हे तसं सोपं नाही आहे. गाणं लिहिताना हे सोपं घडून जातं, कारण ते गाणं म्हणूनच लिहिलं जातं. ते तू म्हणतोस तेच आहे ना की जिस्म का जरिया बडा आसान है, रूह तक झाकता नहीं कोई. तशी ती गोष्ट होऊन जाते की त्या कवितेतनं काय म्हणायचंय हे जर कळलं तरच तू जसं म्हणतेस की संगीतकार त्याच्या अर्थाला चाल लावू शकतो आणि मग त्याच्यानंतर तो हवा तो प्रभाव साधता येऊ शकतो. हां, म्हणजे मला असं वाटतं की कविता जर असेल, एक आपण जीव म्हटला, कविता हा प्राण म्हटला, तर शब्द हा आत्मा असतो आणि ते जे खयाल, ते जे थॉट्स असतात, जो आशय असतो, जी मांडणी असते, ते मला असं वाटतं की ते शरीर असतं. त्याच्यामुळे ती एक कविता घडते. आणि गाणं किंवा संगीत देणं त्याच्यावरती चाल लागणं, त्याचं गाणं म्हणून ते लोकांपुढे प्रेझेंट करणं, हे मला असं वाटतं एखादा अलंकार असतो की आपण जे कपडे घालतो ना, जितके तुम्ही आकर्षक कपडे घालाल तेवढे लक्ष तुमच्याकडे जास्ती जाणार. गाणं तितकं जास्ती लोकांपर्यंत पोचतं. आणि जितकं तुम्ही मुद्दामून काहीतरी 3/4 घालून, इथे फाटलेली पॅन्ट घालून, अर्धा बनियन घालून फिरायला लागलं तेव्हाही तुमच्याकडे लक्ष जाणार, पण ते त्या वेगळ्या अर्थाने जाणार. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी रूह आहे ना, तीच खूप गरजेची आहे. आणि ते मला वाटतं की शब्द हेच आहेत. म्हणजे खळे काकांचा पुन्हा तो किस्सा की आधी बाळ जन्माला घालता ना तुम्ही आणि मग झबलं शिवता ना, का आधी झबलं शिवता, अरे बापरे जरा एम साईज नाही, थोडा एक्सेल दे दो, क्या एम दे, स्मॉल दे दो, त्याच्या बापाचं बाळ नाही ना जन्माला घालत. तसं आहे ते. पुढचा प्रश्न असा आहे की जसं आपला मगाशी आता मुद्दा झाला की एक दिवस लगेच लिहून हवं आहे, गाणं लिहून हवं आहे. हां, तर अशा वेळी कशी प्रोसेस असते आणि काय, म्हणजे आमच्यासाठी हा कुतूहलाचा विषय आहे. कसं सुचतं नेहमीचे सगळेजण? कसं डेडलाईन मी प्रत्येकाचा वेगळा अनुभव असू शकतो, पण माझा डेडलाईन ही माझ्यासाठी चावी असते. कारण आळशी माणसाला कुठेतरी एक लात मारून उठ कामाला लाग असं जे असतं ना, डोक्यात अनेक विचार असतात, अनेक थॉट असतात. त्यापैकी ज्याची डेडलाईन लागली आहे बाकीच्या थॉट्सना मागे सरकवून त्याला पुढे आणणं आणि मग त्याच्यावरती काम करणं, हे जे प्रोसेसिंग आहे, त्यासाठी मला व्यक्तिशः असं वाटतं अशा वेळ फारशा आलेल्या नाही आहेत की अजून 2 दिवस द्या मी लिहून देतो, अशी वेळ सहसा येत नाही. पण तरी जेव्हा डेडलाईन हा मुद्दा येतो ना, तेव्हा आपल्याकडे आधी 2-3 कामं असतात, त्यातलं कुठल्या कामाला प्रायोरिटी द्यायची. आणि हे खूप कठीण असतं, कारण आपण एका थॉटमध्ये गुंतलेलो असतो. आपण लिटरली तो जगत असतो, ती व्यक्ती आणि तो प्रसंग ज्यावरती ते गाणं लिहायचं आहे, ते जगत असताना त्यात आपल्याला काही सुचतंय आणि ते आपण लिहितोय. आणि तेव्हा एखादा मेसेज येतो, अरे आपलं गाणं तर उद्याच रेकॉर्ड करायचं आहे, ते जरा करू ना पटकन. आणि मग ह्याला जरा बाजूला करून ते दुसरं करणं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे अडचणी येतात, पण ह्या गोष्टी सरावानी आपण शिकू लागतो. पण मग हे जे तुम्ही आता लिहिताय ते
एखाद्या कथानकाचा अभ्यास करता ते लिहिताना, त्या पात्रांचा अभ्यास करता, सगळ्याच. गाण्याच्या बाबतीत मी म्हणते. सगळ्याच गाण्याच्या बाबतीतच सांगतोय. कारण जसं एक अभिनेता हा परकाया प्रवेश करून जगत असतो मंचावर, तसं एक लेखक हा परचित्त प्रवेश करून जगत असतो. कारण जेव्हा मला, आता साधे उदाहरण घ्या, एक मला समज ड्युएट लिहायचं आहे, तर एकाच क्षणी मला तो प्रियकर आणि प्रियसी ही दोन्ही पात्र जगता आली पाहिजेत. आखो में क्या जी म्हटल्यावर रुपयाला बादल हे दोन्ही मला लगेच सुचलं पाहिजे. तिथे मी अख्खा तो प्रसंग जगत असतो ना, तेव्हा ते त्या ओळी आणि ते शब्द आणि त्या व्यक्तिरेखा, म्हणजे तो जो कॅरेक्टर आहे तो किती रोमॅन्टिक आहे, रोमॅन्सच्या कुठल्या स्टेजला आहे, त्यांच्यातलं प्रेम कुठल्या लेवलला पोचलं आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याची भोवतालची बॅकग्राऊंड काय आहे, त्याची भाषा कशी असेल, ह्या सगळ्याचा विचार लिहिताना नाही, लिहायच्या आधी केला आणि त्या व्यक्तिरेखांना आपल्या मनामध्ये खुलवलं की एका चला दिवसात. आता काय हवं ते करा. एका दिवसात हे दिवस म्हणून जर आपण 24 तासात विभागणी केली तर काही तासात ह्या गोष्टी होतात. कारण म्हणजे अश्विनी तर आहेच याचं मूर्तिमंत उदाहरण. ती एक तो किस्सा सांगेल, ती पाईपलाईन फुटली होती तो किस्सा सांग नंतर. पण मला असं वाटतं की डेडलाईन हा जसा प्रश्न आहे तसं एक ब्लॉक नावाचा पण एक प्रकार येतो ना, की रायटर्स ब्लॉक. तर तेव्हा तुम्ही काय करता असा जेव्हा प्रश्न असतो ना, तेव्हा मी म्हणतो मी दुसरं गाणं लिहितो. म्हणजे समजा आता मी एक लव्ह सॉन्ग लिहितोय आणि असं नाही आहे की मला म्हणजे मी अडकलोय म्हणण्यापेक्षा मला जे सुचतंय ते जर मला आवडलं नाही तर प्रेक्षकांना का आवडेल हा मी विचार करतो आणि मी ते पुढे करत नाही. मग तेवढ्यात जर मला अजून 2-4 कामं एक्स्ट्रा असतील तर मी म्हणतो चल नाही तर जे असतात मंदारकडे, म्हणजे काय यांच्याकडे जसं काय नसतातच वगैरे, तर त्याच्यात मग मी ते करतो. आणि मला असं नेहमी वाटत आलंय की तुम्ही लिहित असताना ती सिच्युएशन, जसं समीर म्हणाला की तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये आहात असं वाटणं जितकं गरजेचं आहे तितकं तुम्ही अलिप्त असणं पण गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही सायमल्टेनियसली एकामागोमाग एक दुसरी कामं करू नाही शकत. नाहीतर तुम्ही त्याच्यात जर त्या भोवऱ्यात अडकत गेलात ना, म्हणजे असं झालेलं आहे माझं 2-3 वेळा की मी हल्ली विचारतो की बा तुम्ही सेकंड अंतरा शूट करणार आहात ना चित्रपटात, तर मी ती बांधणी अशी गोल ते सर्कल कंप्लीट करणार. नाही तर होतं कसं, एकच अंतरा शूट करतात तेवढाच दाखवला जातो आणि तो हँगिंग राहतो विषय. लोकांना वाटतं अरे काय लिहिलं यार, ते म्हणजे पूर्णत्व ज्याला देतो आपण म्हणतो ना ते होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी डेडलाईन ना, आता मी मागे पण आमचे खूप परिसंवाद होता तेव्हा समीर किंवा अश्विनी हे खूप त्या मुद्द्याला धरून बोलतात. मी एक वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिकल बोलतो जेव्हा आपण लोकांबरोबर काम करतो. अनेक वेळा ना आपली डेडलाईन ही आपण चुकवत नसतो, समोरच्या माणसाचं ब्रीफच 10 वेळा चुकलेलं असतं. त्यामुळे तो अरे नाही यार वो ॲक्च्युली ना मुझे ऐसा लगा था, मग लगात नाही, जोपर्यंत तुला ते लागत नाही तोपर्यंत मला पाठवू नको इथे. आणि कसं ना, अपेक्षा समोरच्याच्या ज्या आहेत त्यात तो स्वतःही क्लिअर नसतो. हाँ, म्हणजे तो आपल्याला सांगतो की इधर है ना एक गुलजार साहब के स्टाईल का कुछ चाहिए. बरं, गाणं पोचल्यावर सांगतो ये ना लोगों को इतना समझ में नहीं आएगा. अरे हे तुम्ही गुलजार साहेबांना सांगाल का? म्हणजे मी खरं सांगतो, मी एक विनोद म्हणून थोडंसं एक्झॅग्रेशन असेल पण मी अशी पोस्ट टाकली होती की माझ्या मराठी चित्रपटाचा पंजाबी संगीतकार असं म्हणतोय की तू जे भाळणं हा शब्द लिहिल्यास गाण्यात तो सिंधी प्रोड्युसरला आवडत नाही आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की जे आपले फायनान्सर आहेत, जे गढवाली आहेत, त्यांना तर ते अजिबात आवडणार नाही. इथून जर तुमची मार्क तुम्हाला केलं जात असेल तर मग डेडलाईन काय ती आपण डेड असतो आपण. माझ्या बाबतीत हे फार गमतीशीर किस्से झालेले आहेत डेडलाईनचे. पहिलंच शीर्षक गीत आणि मी जेव्हा म्हटलं की लोकसत्तामध्ये मी पत्रकार होते आणि नेहमीच काही म्हणजे संपादकांना कल्पना होती की मला असं सगळं फिल्मी आणि फ्लॉवरी लिहायला आवडतं. त्यामुळे संध्याकाळ झाली की कुठेतरी पुस्तक प्रकाशन, गुलजार साहेबांचा अमुक अशा गोष्टी न्यूज कव्हर करायला पाठवले जायचं. पण दिवसा इथे मोर्चा निघाला आहे आझाद मैदानावरती, इथे पाईपलाईन फुटली, अशाच बातम्या कव्हर करायला लागायच्या. आणि लिटरली खरोखरच अशीच पनवेलजवळ पाईपलाईन फुटलेली होती आणि खूप पाणी वाहून जात होतं, खूप प्रॉब्लेम्स झाले होते. त्याच्यामुळे मला ती कव्हर करायला बातमी पाठवलं होतं. आणि संगीतकार निलेश मोहरीचा मला फोन आला. आणि तेव्हाही असे एवढे स्मार्टफोन वगैरे नव्हते. तो नोकिया 1130 का काय तो डब्बा फोन असायचा तो होता, ज्यात काही रेकॉर्ड पण काहीही, फक्त कॉल करणे, SMS करणे आणि तो मारिओ नावाचा गेम खेळणे, असे 3च त्याच्यामध्ये उपयोग असायचे. तर त्याच्यात तो मला म्हणाला की आपल्याला एक शीर्षक गीत, आणि पहिलं शीर्षक गीत, त्यामुळे आम्ही फार एक्सायटेड होतो. तर मी त्याला म्हटलं मी हे आजचं माझं ऑफिसचं काम संपवते, घरी येते तुझ्या, आणि मग आपण बसूया, सिटिंग करूया.
मला नाही तेवढा वेळ नाही आहे. त्यांनी मला स्टोरी ऐकवली आहे, आपल्याला संध्याकाळी मला त्यांना ऐकवायचं आहे, तर तू आधी लिहिलंस तर मी काहीतरी त्यांना ऐकवू शकेन. आता त्याने तो युजली आधी गीतकाराला शब्द लिहू देतो, पण त्यावेळेस तोही एवढा एक्सायटेड झाला होता की त्याने एक चाल बांधली होती आणि त्याने मला मी तुला आत्ता ऐकवतो. म्हटलं अरे इथे जलवाहिनी फुटली आहे, तुला काय, तू चाल बिल कुठं ऐकवतोय, लिहिना प्लीज प्लीज. म्हटलं बरं. मग त्याने त्या ह्याच्यात फोनवरनं मला ती चाल ऐकवली आणि तीच चाल मी त्याला म्हटलं, कारण ॲज आय सेड रेकॉर्डर वगैरे काही नव्हता, सो मी त्याला म्हटलं परत गा, हां अजून एकदा. सो जितकं बुद्धी आणि मेंदू आपला मेमराईज करू शकतो, सो तो आपला बिचारा गात होता दा 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 तर ता 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 तर ता 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 असं त्याने आपलं गाऊन मला ऐकवलं. आणि मग मी जे काही त्यावेळेस सुचलं ते सगळं लिहिलं, मी गाऊन बघितलं, बसतंय मीटरमध्ये, त्याला पाठवून दिलं. म्हटलं आता मी तुला फोन करते संध्याकाळी मी त्याला फोन केला, तर तो खूप एक्सायटेड होता. तो मला येस आपलं झालंय सिलेक्ट गाणं. मी त्याला म्हटलं अरे काय आपण किती घाईत किती कमी ह्याच्यात काम केलं. तो बोला वेलकम टू दिस इंडस्ट्री, हे असंच असणार आहे. ते गाणं होतं मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती. मला वाटतं ती पाईपलाईन फुटलेली म्हणून माती हुळहुळत होती बहुतेक. मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच का उडते, सारे कळतं न कळतच घडते. मग तो किस्सा इंडस्ट्रीत पसरल्यानंतर प्रत्येकाला असं झालं अरे तू तर कुठेही लिहू शकतेस. म्हटलं हो असं नाही आहे, मलाही आवडतं असं. म्हणजे मी आजीवासन स्टुडिओमध्ये गेले होते, तिथे पत्की काका होते, त्यांच्याबरोबर माझा काम करण्याचा पहिला अनुभव होता. पत्की काका एवढं मोठं नाव, मी अशी दबून आदराने त्यांना म्हटलं माझी चाल तयार आहे, म्हटलं ऐकवा ना काका. मग त्यांनी त्यांच्या हार्मोनियमवरती डा 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 असं करून एक चाल, मला छान सुंदर चाल कमाल होती. तोपर्यंत सुदैवाने थोडेफार रेकॉर्डर पद्धतीचे फोन आले होते. मी त्यांना म्हटलं ओके मला आली आहे चाल लक्षात, मी पाठवते गाणं ह्याच्यावरती, 2 अंतरे हवेत. म्हटलं पाठवते काका. आणि मी वळले दारापाशी जायला, कुठे राहतेस तू, तर तेव्हा मी बोरिवलीला राहायचे आणि आजीवासन स्टुडिओ आहे सांताक्रूजला. हां म्हणजे काय तुझं होईल रिक्षातनं जाईपर्यंत. म्हटलं असं काय काका, मी देते ना घरी जाऊन, लिही लवकर लिही. म्हटलं हो. पण खरंच पार्ला एअरपोर्ट येईपर्यंत माझं रिक्षात बसून माझी अप्रियाला प्रीत कळेना जे गाणं आहे, शीर्षक गीत आहे, घेऊन येशी कोवळे ऋतू सुगंधी साथ, हे ते त्याच्यात लिहून झालं. सो तेच आहे की डेडलाईन, हां कधी खरंच असं होतं की तुम्ही अडता, जसं तुम्हाला रायटर्स ब्लॉक, आणि तुम्हाला असं असतं की मला तो शब्द दिसतोय फक्त त्याच्यापर्यंत पोचता येत नाही आहे. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की, आम्ही म्हणतोपेक्षा आमचे गुरु, आमचा बाप गुलजार साहेब म्हणतात की लफ्ज कागज पे बैठते ही नहीं, उडते फिरते हैं तितलियों की तरह. तसं ते शब्द दिसत राहतात, पण ते तुम्ही त्यांच्या मागे पळालात, धावत राहिलात तर काय ते हरकत नसेल तर मी काहीतरी. सो या सगळ्या समस्त डेडलाईनवाल्या आणि ज्यांना काल हवं होतं असं म्हणणाऱ्या लोकांसाठी एवढंच म्हणेन मी की थांबा जरा, अजून थोडा वेळ द्या. कणसात सोनं लगेच नाही भरून येत. आज पाखरं उद्या फुलं असा बहर नाही येत. भरले डोळे रिकामी घागर उधाण आल्याशिवाय नदी सुद्धा वाहून नाही नेत. कित्येक दुखरे घाव निजले असतात खोलवर, जाग करूनही पुन्हा पुन्हा उत्तर नाही देत. दिठी मिठी मिटल्या मुठी सगळं चाचपून पाहावं लागतं. श्वास अडतो हाती लागतं जेव्हा आठवणींचं प्रेत. आभाळात सोडावे लागतात इच्छांचे पक्षी, पायाखाली फील करावं लागतं हिरवगार शेत. नद्यांना पूर येतो संगमाला सूर देतो, समुद्राच्या खोलीला धपापणारा ऊर मिळतो. लाटा येतात, वारे वाहतात, पाणी तापतं, वाफा निघतात, ढग बनतात, विजा कडाडतात, जाणीवांच्या राज्यात सरी येतात. एक गाणं लिहायच्या आधी इतकं घडावं लागतं यार. स्वतःच घुसावं लागतं स्वतःच्या काळजात आरपार. म्हणून म्हणतो थांबा जरासे थांबा, अजून थोडा वेळ द्या. आयुष्यातल्या तहानेला पूर्ण विराम देईल
असं गाणं लिहू द्या. आयुष्यातल्या तहानेला पूर्णविराम दे. मला असं वाटतं आपण प्रश्नोत्तरांच्या सेशनकडे जाऊया. कोणाला काही प्रश्न आहेत? नाही, मी मगाशी म्हटलं जसं संगीताचा कान असावा लागतो. आपण ऐकत राहिलं ना, जे लहानपणापासून आपण ऐकत असतो गाणी, त्याने आपला कान तयार होतो. मला थोडंसं अजून असंही वाटतं की थोडंसं पुढे जाऊन की कौशल बरोबर मी एकदा बोलत होतो, कौशल दादा बरोबर. त्याला मी तेव्हा असं विचारलं होतं खूप सुरुवातीला की मीटर म्हणजे नक्की काय रे, म्हणजे मीटर हा. तर तो म्हणाला तू वरच्या ओळीत समजा 15 शब्द लिहिलेस, 15 अक्षरं लिहिलीस, तर खालच्या ओळीत ती 15 असतील तर उत्तम, पण ती 12-18 झाली तरी प्रॉब्लेम येत नाही. पण ती 6 असतील तर तू नको येऊस या क्षेत्रात. सो आपण जे लिहिलं त्याला आपल्याला आपली आपली एक चाल लावता आली पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला बेसिक किंवा खरं तर मागे अश्विनीचं आणि माझं एकदा बोलणं झालं होतं की प्रसिद्ध गाणी जी असतात, प्रसिद्ध गाणी, फिटे अंधाराचं जाळे फॉर एक्झाम्पल, त्याची चाल घ्या फक्त आणि त्याच्यावर तुम्ही स्वतःचं लिहा काहीतरी. त्याला आपण ज्याला म्हणतो ना रियाज. हा मी वर्कशॉपमध्ये बरेचदा एक्सरसाइज म्हणून लोकांना सांगतो की ते म्हणतात की आम्ही संगीतकारांना कसं अप्रोच होऊ, किंवा आम्हाला गाणं लिहायचं, आम्हाला कविता नाही, आम्हाला डायरेक्ट शॉर्टकट, आम्हाला डायरेक्ट गाणं लिहायचं आहे, तर कसं लिहू, मग आम्ही काय एक्सरसाइज करू. तेव्हा आम्ही बरेचदा त्यांना सांगतो की कुठलंही तुमचं आवडीचं गाणं घ्या, हिंदी घ्या, मराठी घ्या, इतर कुठलं तरी चालीतलं घ्या आणि त्याचे मूळ शब्द विसरून पुसून स्वतःचे शब्द त्याच्यात भरायचा प्रयत्न करा आणि गाऊन बघा, गुणगुणून बघा. जर तुम्हाला असं वाटलं की ओढलं जात आहे, काही आहे, हे ज्ञान आपल्या सगळ्यांमध्ये असतं. हे आपण बरेचदा अंताक्षरी खेळताना शब्द आठवत नाही तेव्हा आपण भलतेच शब्द घुसरतो आणि ज्याला पाठ असतो म्हणून नाही नाही हे गाणं नाही आहे, असं नाही आहे गाणं. तर ही ती जी कला असते, ती जी गंमत असते, ती आपल्या सगळ्यांना अवगत असते. मी तर खेळताना वेगळीच गाणी केलेली आहेत जी आता मला आठवत पण नाहीत, पण असं पुढे पुढे गेलेलो आहे त्या राऊंडमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की ऐकलेली गाणी जेव्हा आपण स्वतः गुणगुणतो ना, तेव्हा कवितेतलं वृत्त आणि गाण्यातलं मीटर यात एक हलकासा फरक जो असतो ना, की वृत्तातली कविता त्यातलं एखादं अक्षर असं असतं ना, जी गायकाची गाण्याची जागा होऊ शकत नाही. ते त्याच मीटरमध्ये असेल, त्याच वृत्तात असेल, पण तिथे त्याला हवा तो सूर नाही धरता येणार. ते अक्षर किंवा तो शब्द बदलावा लागेल. हे आपल्याला जेव्हा आपण स्वतःशी गुणगुणतो तेव्हाच कळू शकतं. आणि अजून एक छोटीशी गोष्ट, जर तुम्ही म्हणालात की गाणं त्याच्यासाठी संगीत यायला हवं का, गाणं लिहिण्यासाठी इतकं एक छोटीशी गोष्ट पाळता आली तरी हे की आपण जसं तर हा म्हणाला की कविता लिहिताना आपण आपल्याला हवे ते शब्द वापरून लिहू शकतो, पण बरेचदा हे पत्की काका नेहमी म्हणतात की जे शब्द तालव्य आहेत किंवा ओष्ठ, ज्याच्यात जास्त ठ ड असे शब्द वापरणं टाळून त्याला पर्यायी काय वापरता येईल, तर तशा पद्धतीचा नाद असणारे शब्द जर तुम्ही केलात तर प्रत्येक गोष्टीत संगीत आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही जरूर विचार करा. मला सेम असं एकदा अजय म्हणाला होता गोगावले की बंद होणार अक्षर अकारांत शक्यतो शेवटी घ्यायचं नाही. म्हणजे आ, ओ, दीर्घ ई हे जेव्हा येतात तेव्हा ते तुम्हाला हॅमर करता येतात, तुम्हाला ते लँडिंग मिळतं. किंवा एखादा आलाप असेल तर त्या आमधनं तो आलाप त्यांना कंटिन्यू करता येतो. त्यामुळे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण जेव्हा काम करायला घेतो तेव्हा आपल्याला त्या हळूहळू म्हणजे आपण शिकतच असतो ऑब्व्हियसली. मी आता हिने इतकी सुंदर कविता, मी मगाशी काय म्हटलं, मी काय काय आपण अभ्यास कुठून करायचा असतो. मग मी जेव्हा आपण ज्याला ब्लॉक म्हणतो ना, किंवा अरे आता आपण अश्विनी शेंडेसारखं लिहून बघूया ना, ही जी गंमत असते ना, कारण मी लिहिणार आहे माझंच, पण मी स्टाईल तिची जर उचलणार असेल आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं जर काही वेगळं लिहिलं गेलं आणि ते जर आवडत असेल समोरच्याला माझ्या एसेन्स सकट, तर तो एक नवीन एक्सपेरिमेंट मला माझ्यावर करता येतो. जसं मी हिंदीच्या बाबतीत समीरचं म्हटलं की त्याचे काही निवड असते शब्दांची, किंवा तो मुद्दाहून मग ते शब्दांचे अर्थ खाली देतो. का तर तो युनिक असतात म्हणून. घिसेपिटे जे आपल्याला माहिती आहेत ते आपल्याला माहीत असतं, ते पण आपल्याला माहीत असलेलं नसतंच. खरं त्याचे अर्थ वेगळेच असतात पण आपल्याला नसतं माहीत. सो असं मला म्हणजे आता हा जो विषय आहे ना, चाल म्हणजे संगीत माहीत असलं पाहिजे का, तर ते असलं पाहिजे आणि ते प्रत्येकात असतं असं मला वाटतं. आपण रडताना सुद्धा आपला आईबाबांनी आवाज ऐकला नाही लहानपणी, एखादा छोटा पोरगा, तर तो सूर वाढवतो ना त्याचा, तो अजून लहान करून गात नाही. अगदी क्लिअर सांगितलं. तर संगीत हे संगीत म्हणून माहीत नसलं पाहिजे, पण ते शास्त्रीय संगीत, त्याचा अभ्यास असायची गरज नाही आहे. आता कट्यारमधली गाणी लिहिताना मलाही शास्त्रीय संगीत नाही माहिती ना,
म्हणजे दिल की तपिश लिहिताना पण की समीर शंकरभाईंसमोर गाऊन बिऊन दाखवायचा हे कौतुक आहे म्हणजे असं. नाही, एवढा निर्लज्जपणा आणि कोडगेपणा असलाच पाहिजे आणि शंकर महादेवन त्यांनाही त्यांचं किती कौतुक आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे मला कोणीतरी विचारलेलं की अरुणी किराणी मधला जो त्रिताल मधला तराणा आहे तो तुला कसा जमला. म्हटलं हे माहीत नव्हतं म्हणून जमला. हे शब्द वगैरे मला माहिती असते की हा तराणा आहे, हे मुलतानी आहे आणि हे आहे आणि आपल्याला फक्त मुलतानी मिट्टी माहिती. याचं एक उदाहरण आहे माझ्याकडे आणि ते चांगलं उदाहरण आहे. म्हणजे मी थट्टेवारी नेण्यासारखं नाही आहे की जेव्हा मी पहिल्यांदा कट्यारसाठी गेलो आणि शंकरजींना भेटलो, जे मंदारनी सांगितलं, तेव्हा मी जी कवाली लिहून दिली आणि शंकरजींनी ती पूर्ण वाचली आणि मी ती बफर सकट अशी 3-4 पानं लिहून दिलेली. त्या शंकरजींनी पहिलीच वाचली आणि म्हणाली, यार इलाही ये हुक लाईन अच्छा है, ये यूज नहीं हुआ है. सो हे तेव्हा मी पहिलं शिकलो. चित्रपटसृष्टीत आल्यावरचा पहिला जो धडा की जे घिसेपिटे शब्द नाहीत ते जर वापरले तर ऐकणारे अट्रॅक्ट होतात की हा शब्द. कारण कसं असतं ना, प्रत्येक चित्रपट गीताला एक टायटल असतं जे कॅसेटवरती सीडीवरती. तर ते टायटल तरी काय असावं. कवितेला आपण टायटल द्यायची गरज नसते. आता मनमंदिरा हे 5 अक्षराचं एक टायटल जेव्हा येतं तेव्हा मंदारचं गाणं तिकडे अधोरेखित होतं. तो ह्या गोष्टी ज्या आहेत हे न वापरलेले शब्द जर असले, आता तोच मनमंदिराच्या जागी दुसरा एखादा इतर गाण्यात वापरला गेलेला शब्द असता तर ते गाणं रजिस्टर झालं नसतं. हां, मी तुला मध्ये थांबून त्याचाच किस्सा फक्त सांगतो. आम्ही जेव्हा करत होतो गाणं आवडलं सगळं. शंकरभाई असं म्हणाले की मी आधी लिहिलं होतं हृदयातल्या तेजाने, म्हणजे हे गाणे का नाम क्या होगा. म्हणलं म्हणजे कारण मी पण 2014-13 म्हणजे मी पण खूपच नवीन. जसं याला हुक लाईन माहीत नव्हतं शब्द, तसं मला गाणे का नाम होता है म्हणजे चित्रपटाचं नाव असतंच ना. आता अजून गाण्याचं नाव कशाला असतं. म्हणजे अच्छा ज्या नावाने आपण ओळखलं जातं त्याला म्हटलं अच्छा तो अभि हृदयातल्या तेजाने. तेव्हा मला तेही स्ट्राईक झालं की आत्ताही सुद्धा लोक देवा तुझ्या गाभाऱ्याला म्हणतात आणि बंद करतात, जबकी ते देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही असं पूर्ण म्हटलं पाहिजे. तर त्या शब्दांचा मान येतो, त्या शब्दांचा हक्क येतो. पण आपण ते लक्षात ठेवत नाही पटकन. त्यामुळे मनमंदिरा हा शब्द मग मी तिथे दिला. ते म्हणा हां आता कसं, आता मजा आली. सो कमिंग बॅक, मुद्दा तोच आहे. बरं मला हां तू बोलतेस. नाही मला एवढंच सांगायचं आहे की पण त्याची दुसरी बाजू अशी पण आहे, म्हणजे जो त्यांचा प्रश्न मला वाटतं होता की फक्त हुकलाईनच्या नादात म्हणजे ह्या दोघांनी ज्या गाण्यांचा उल्लेख केला जी त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत, ही नाही नॉट ओन्ली अपवाद, ज्या गाण्यांचा त्यांनी उल्लेख केला जी त्यांनी स्वतः लिहिलेली आहेत ती गाणी पुढेही तेवढी सकस आहेत. त्याच्यामुळे लोक पूर्ण शेवटपर्यंत ऐकतात. मी फक्त एक पहिली चव घेतली आणि मला चरचरीत छान ठसका लागला आणि द मोर मी जितकं जास्त खाल्लं मला असं लक्षलं की नाही मजा नाही आहे, ते पहिलं खाल्लं तेवढं चांगलं होतं. असं जर होत असेल तर ते थोडे दिवस टिकणार आणि मग तो ठेला बंद होणार. त्याच्यामुळे त्याच्या अशा गोष्टी होत असतात, चालू असतात आणि त्या वर्षानुवर्ष म्हणजे पूर्वीही व्हायच्या, आत्ताही होतात आणि पुढेही होत राहतील. ज्याला अगदी साहित्यिक भाषेत सवंगता किंवा सवंगपणा म्हणतो आपण. बटाटे वड्याचं कव्हर कुरकुरीत असलं तर आतली भाजी पण तेवढीच चांगली पाहिजे. आणि मला असं वाटतं की सवंग जे काही त्याच्या मागे लागून आहे छान आपण कर्रीवरती तवंग असला पाहिजे, ते जास्त पण सवंगडी असावं, आपण सवंगडी असू दे. तर मला मुद्दा तो पण तुझा, तू म्हणालास ते आत्ता जी नवीन ट्रेंड आहे, तर मला असं वाटतं हुकलाईन हा जो आहे ना, तर टेलिव्हिजनसाठी काम केल्यानंतर ना आपण गाणं कसं लिहितो, आपण कविता अशी लिहितो ना, अगदीच काही क्वचित वेळेला तुम्हाला काहीतरी असं सुचतं खतरनाक की मग आपण म्हणतो नाही. स्पेशली गझलेमध्ये असं होत असेल की शेरांचा क्रम ठरवताना एखादा उत्तम शेर आधी सुचलेला असेल आणि तो नंतर ठेवला जातो. तसं टायटल सॉंगसाठी तुम्हाला टायटल दिलेलं असतं, तुम्हाला उलटा प्रवास करायचा असतो आणि तो उलटा प्रवास करताना खाली हे हवंच आहे म्हणून ते आहे, मध्ये तुम्हाला काहीतरी ब्युटी करायची आणि वरती स्टार्ट ही रंजक झाली पाहिजे. कारण तुम्हाला किती 90 सेकंद, आता तर तेवढं पण कमी झालं आहे बहुतेक, तर 1.5 मिनिटाच्या आत तुम्हाला ते करायचं असतं. त्यामुळे तू जे म्हणालास ना आत्ता त्या ट्रेंडकडे तुम्ही कसं बघता, तू एक स्वतः वाक्य असं म्हणालास की रोज नवीन गाणी येतात.
ती रोज जी नवीन गाणी येतात ती तुला माहिती आहेत आज नाही माहिती आहेत. लक्षात किती राहतात. हे ते आपण टिकवायचं असेल तर टिकाऊ पण असलं पाहिजे आणि दिलखेचक पण असलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही जेव्हा सिरियलसाठी गाणी लिहिता तेव्हा बहुतेक टायटल सॉन्गमध्ये 1-2 अंतरेच वापरले जातात आणि त्याच्यानंतरही ॲज अ सिरियल गोल सिच्युएशन काही इतर अंतरे तुम्ही सगळे अंतरे एकत्र लिहिता की ॲज पर डिमांड? ही मुळात आता शीर्षक गीतं पूर्वीसारखी दाखवली जात नाहीत, पण आता माझ्या बाबतीत गंमत अशी होती की मी बरेचदा मालिकांची शीर्षक गीतं लिहिते आणि त्या मालिकाही लिहिते, किंवा मी शीर्षक गीत नसलं लिहिलं तरी मी ती मालिका लिहित असते. आणि मला असं होतं की इतकं सुंदर गाणं आहे पण ते दाखवलं जाणार नाही आहे, मग मी जिथे जिथे मला नायक नायिका एकत्र दिसतात तिथे स्क्रीन प्ले लिहिताना किंवा संवाद लिहिताना हा संपूर्ण मोंटाज, हा संपूर्ण सिक्वेन्स हा गाण्यावर प्ले होईल, शीर्षक गीतावर प्ले होईल असं लिहिते, म्हणजे ते पुन्हा पुन्हा वापरलं जातं. तुमचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर हो, त्याचे अंतरे असतात. काही वेळेस ते एकत्र लिहिले जातात, काही वेळेस ते वेगळ्या वेगळ्या वेळी लिहिले जातात, डिमांडनुसार लिहिले जातात. म्हणजे मला आठवतं आहे अनुबंध नावाची एक मालिका होती, झी मराठीवरती ती यायची, तर त्याचं अगदी एक 8 ओळींचं गाणं आहे ते. सुरेशजी गायलेत, बेला गायली आहे, आणि तेव्हा ते तेवढंच झालं होतं. पण जसजशी सिरियल त्या काळी खरंच तशा मालिका पण बनायच्या की तशा पद्धतीचे गहिरे विषय, सरोगेट मदरचा विषय होता तो. आणि पुढे असं लक्षात आलं की निर्मात्याने, पल्लवी जोशी निर्मात्या होत्या, त्यांना असं लक्षात आलं की अरे खूप सुंदर सिच्युएशन्स येत आहेत मालिकेमध्ये, तर काय हरकत आहे. तर त्यांनी स्वप्नील बांदोडकरची चाल, स्वप्नील बांदोडकरने कंपोज केलं होतं, तो गायला नव्हता, तर त्याची चाल ती तशीच ठेवली जी अनुबंधाची होती, आणि आम्ही त्याला कपलेट्स म्हणालो, कारण मुळातच टायटल सॉंगच 8 ओळींचं होतं. तर आम्ही 10-12 छोटी छोटी कपलेट्स केली जी त्या सिच्युएशननुसार मला पटकथाकारांनी सांगितली की ही अशा सिच्युएशन्स आहेत, त्याच्यानुसार लिहिली. काही वेळेस आता सीझन्ड आहोत, गोष्टी माहिती असतात की साधारणतः एक दुःखाचा एक पॅच येणार जिथे हिरोईनचा भरपूर छळ होणार, एक असणार खूप आनंदी पॅच जिथे सगळं छान 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 होणार, एक असणार प्रेमाचा काहीतरी त्यांचा हिरो हिरोईनचा. मग अशा पद्धतीची कडवी आम्ही सुरुवातीलाच लिहितो, त्याच्यानुसार चार्ज करतो आणि ते एकत्र बँक करून त्यांना देतो, म्हणजे मध्ये पुढे तशी वापरत राहतात. ब्रीफिंग वरती म्हणजे सुरुवातीलाच कधी कधी ब्रीफिंग देतात आम्हाला की ही सिरियल अशी सुरू होते आणि ह्याच चालीवरती आपल्याला एक कडवं असं लिहायचंय जिथे हिरोईनचा बाप मारताना ते वापरता येईल. हा हा हे आणि अजून एक वेगळा एक अनुभव असाही आहे की जेव्हा नकुशीचं मी टायटल सॉन्ग लिहिलेलं त्याच्यानंतर वैभव चिंचाळकर डिरेक्टर होता आणि नकुशीचा एक कंप्लीट एपिसोड त्यांनी फक्त सॉन्गचा वापरलेला. तो कंप्लीट एक पूर्ण एपिसोडसाठी त्यांनी वेगवेगळ्या मूडमधले सगळे प्रसंग बॅकग्राऊंड सॉन्गमध्ये वापरलेले. तर तेव्हा एक नवं गाणं हे, त्यामुळे या दोन्ही गोष्टी होतात. कधी कधी आपल्याला जे टायटल सॉन्ग सुरुवातीचं म्हणजे त्या टायटल सॉन्गला मिळणारा रिस्पॉन्स वगैरे बघून ह्याच चालीतलं पुढे आपल्याला सिरियलमध्ये वापरायचं आहे असंही होतं. कधी कधी एक नवीन सॉन्ग इथे वापरायचं आहे असंही होतं. त्यामुळे ह्या मला एक्झॅक्टली हे सांगायचं, होणार सून मेया घरची जेव्हा मालिका आम्ही केली तेव्हा त्याचं टायटल सॉन्ग इतकं प्रचंड गाजलं की ती सिरियल पुढे गेल्यानंतर एक वेळ अशी आली की आता त्यांचं लग्न झालं, आता त्यांना बाळ होणार आहे, तर आता इथे टायटल सॉन्ग बदलायचं. तर ते बदलायचं जेव्हा आता असं जेव्हा आलं तेव्हा जा बाई सासुरा हे जे होतं ओलांडून उंबरा, तिथे आता आलीस सासुरा ओलांडून उंबरा, बाकी सगळं पुढचं मी संसाराची घडी नीट नेतकी बसव नेमकी हे सगळं पुढे पुढे बदलत गेलं. पण आता हे सगळं झाल्यानंतर प्रश्न असा आहे, हुक लाईन ती होणार सून मी या घरची जर ती झाली आहे आता, म्हणजे ते खूप पुढे गेला संसार, मग काय करायचं. त्या निलेश मोहरीर आणि आम्ही सगळेच ब्रेनस्टॉर्म करता करता बहुतेक निलेशच्या डोक्यात आयडिया आली की हे गाणं आता पॉप्युलर झालं आहे, तिथे शब्दांची गरज नाही आहे, तिथे त्याने शहनाईचा पीस टाकला, म्हणजे इतकं ते ॲप बसलं. कारण तिथे मी होणार आता काय उगाच झाली ससून इथे गलिच्छ वाटलं असतं ना ते, म्हणजे कॉमन सेन्स आहे की तिथे ती ब्युटी सगळ्यांना जपता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की सुदैवाने आम्ही जी कामं केलीत, आता अंतऱ्यांचा विषय निघाल्यानंतर आम्ही स्वतःही सांगतो की जसं अश्विनी म्हणाली सॅड सॉंगचा एक घेऊन ठेवा आमच्याकडनं, तुम्हाला लागणार. कारण आत्ता आम्ही त्या तारेत आहोत, त्या फ्लोमध्ये आहोत, आणि उद्या तुम्ही जाऊन तुमची हिरोईन माशी होणार आहे, ते तुम्हाला माहिती आहे का आता, तर ते पण सांगून ठेवा, ते पण आम्ही सांगतो. आणि काही काही वेळेला काय होतं, एपिसोडिक सॉंगच केली जातात ज्याच्याशी तुमच्या मूळ गाण्याचा संबंध नसतो, त्याच्या सिच्युएशन्स घेऊन मग ती पूर्ण गाणी असतात, चक्क 3 मिनिटाचं गाणं ते दाखवतात.
सेपरेट म्हणजे कुलवधू एक खूप उत्तम निर्माते आहेत महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता. टेलिटेल मीडिया ज्यांचं आहे, ज्यांनी कुलवधू आणि हे सगळं आत्ता ज्यांचं मितवा नावाची मालिका तू हिरे माझा मितवा सुरू आहे स्टार प्रवाहावरती, तर त्यांना दोघांनाही जसं आपण मगाशी म्हणालो संगीताचा कान दोघांनी असल्यामुळे आणि थोडीशी हौस असल्यामुळे त्यांच्या बहुतांशी मालिकेत त्यांनी गाणी अशी बनवून घेतली. मला वाटतं तुझं वीण सख्यारे नावाची स्टार प्रवाहावरती मालिका होती, तर त्याच्यात 14 गाणी आम्ही केलेली. तर ती म्युझिकल मालिका म्हणून तेव्हा ती खूप गाजली होती. एक्सपेरिमेंट पहिल्यांदा केला. त्याच्या आधी कुलवधूमध्ये गाणी केली होती, पण 14 वगैरे खूपच होतं, म्हणजे खूपच हौशी कारभार झाला होता तो. आणि आम्हालाही मजा येत होती. कुठेतरी असं वाटतं की शीर्षक गीत छोटंच असतं, पटकन सांगून संपतं. तर आम्हालाही फार असतं की एक अजून कडवं आम्हाला सुचते, आम्ही लिहून ठेवतो आणि ते डेफिनेटली वापरलं जातं. जसं मगाशी आपला जो प्रश्न होता, कवितेचं जेव्हा गाणं होतं तेव्हा हो, हे ऑब्जेक्शन जरूर घेता येतं, पण हे रेकॉर्डिंगच्या आधी व्हावं. हे सगळं सेशन, हे डिस्कशन हे रेकॉर्डिंगच्या आधी व्हावं. आणि बहुतांशी ह्याच्यामध्ये जसं तर म्हणाला की कलाकार जितका मोठा तितकं तो तुमच्यापेक्षा त्याच्यापेक्षा लहानांचं सुद्धा ऐकून घेतो. जसं आता हे जर शंकरबाईंसमोर बसले असतील तर त्याचं जरी पहिलं गाणं किंवा ह्याचं जरी XYZ नंबरचं गाणं असेल तरी त्यांना असं नाही की अरे मी शंकर महादेवन आहे, तुमचं काय आहे, मी आज त्यांनी ऐकून घेतलं की तुमचं काय म्हणणं आहे, अच्छा हो अच्छा, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. हे होत राहतं, हे हेल्दी डिस्कशन चालू असतं आणि ते जितकं होतं तितकं गाणं परिपूर्ण होण्याकडे वाटचाल त्याची सुरू राहते. आणि नॉट ओन्ली रेकॉर्डिंगच्या आधी, म्हणजे ही तर प्रोसेसच आहे, आपण ते त्याच्यात गेलंच पाहिजे. त्याच्या थ्रू असं डायरेक्ट व्हॉट्सअपवर पाठवलं आणि आपल्याला माहीतच नाही आहे आणि रेकॉर्ड झालं, मग रेकॉर्ड झाल्यानंतर अरे यार इथे बघ चूक केली, त्या आपल्याला अधिकार नाही. तुम्ही म्हणता तसं मला तर वाटतं की प्रत्येक रेकॉर्डिंगला गीतकाराने जायला पाहिजे, म्हणजे आम्ही जातो त्याच्यासाठी जायला पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की गायक म्हणजे माझा स्वतःचा नवरा गायक आहे आणि मी नेहमी त्याला चिडून म्हणते की तुम्ही आधी चाल गाता, तुम्ही शेवटपर्यंत चाल गाता, तुम्ही शब्दांकडे कधी लक्ष देणार. त्याला असं होतं की कुठून लिरिसिस्टशी लग्न केलं, अनेक वेळा तुझ्या असं म्हणू शकत नाही तुम्ही, तो तुझ्या घेण्याकरता तुम्ही पाहिजे तर नंतर उचला, पण तो तुझ्याच म्हणा. किंवा मग संगीतकाराशी बोला की अरे इथे तशा पद्धतीने शब्द खेचला गेलेला आहे, तर हे तसं नाहीये, तर आपण इथे काहीतरी एखादं रे ये जा ग असं अक्षर टाकूया का, ज्याच्याने ती जागा भरली जाईल. तुम्हाला सुद्धा तिथल्या तिथे तो मग रिपेअर करता आलं पाहिजे, कारण आपल्यालाच शेवटी ते आपल्या नावावर येणार असतं. ते छापलं की ते तुमच्या नावावर येतंय. तो गायला तेव्हा तू काय करत होतास हे म्हटलं की आपण काही बोलू नाही शकत. आपल्याला जर खरंच सुचत असेल छान आणि जर त्याने काही त्रासही होत नसेल आधीच्या लिहिलेल्या ड्राफ्टने, तरीही आम्ही अनेक वेळेला तिथल्या तिथे वेगळे ड्राफ्ट दिलेले आहेत की थांब ना इथे वेगळं सुचतंय. अगदी उदाहरण द्यायचं तर सुरसेसाची संगीनी कट्यारच्या वेळी, तेव्हा पण हाच होता डोक्यात थॉट की तुझं काम किंवा माझं काम किंवा संगीतकाराचं काम या सगळ्याच्या श्रेष्ठतेपेक्षा कलाकृती जास्त महत्त्वाची आहे. ती अचूक, नेमकी आणि उत्तम व्हावी यासाठी आपण सगळे क्षुल्लक आहोत. आणि मग हा माइंडसेट जेव्हा सगळ्यांचा असतो तेव्हा ती उत्तम कलाकृती होते. आणि जे उच्चाराबद्दल म्हटलं ना, तर त्याचं एक छान उदाहरण मला आठवलं आता की रणांगणमधलं एक गाणं होतं आणि आय थिंक स्वप्नीलनीच गायलेलं, सचिन पिळगावकरांनी संगीत दिलेलं बरं का. हां, आणि त्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना डोळ्यात पुन्हा अलवार खुणा हलका हलका तो समथिंग असं, तर हलका हलका असं तो जेव्हा गायला ना तेव्हा सचिनजींनी थांबवलं. स्वप्नील, हिंदीमध्ये हलका हलका असतं, मराठीत हलका हलका असतं. तर हा जो कान आहे ना तो तेवढाच तो अनुभवातून येतो, तो महत्वाचा आहे. आपण बंद नाही करत शब्द मराठीत, आपण नीलकंठ नाही म्हणत, आपण निळकंठ म्हणतो. हिंदीत नीलकंठ शब्द आपण मन पूर्ण म्हणतो. ही जी ब्युटी आहे ना ही कळणं खूप गरजेचं. मला असं वाटतं आपण एका कसला प्रोफेशनल चॅलेंजेस सुरुवातीला आपण चित्रपटाचं होतो, मग विकली मालिका आल्या, मग डेली सोप आल्या आणि आता OTT-कडे जातो. डेली सोपचा TRP पहिल्यापेक्षा खूप कमी झाला आहे. त्यामुळे तुमची प्रोफेशनल चॅलेंजेस कशी असणार आहे, तिचं मोल्ड करावं लागणार आहे स्वतःला गीतकाराला, स्पेसिफिकली जो शीर्षक घेतली.
तुम्हाला कपलेट्सच म्हणतात, तुम्हाला 4-4 लाईनींचं द्यावे लागतील ज्या सीनच्या मागे चालतील. टायटल किंवा आता गाणी चित्रपटात असायची मला भीती वाटायला लागली हळूहळू, पण बघू आपणच आपल्याच लेखकांनी जर स्वतः आणि जशी जशी ट्रेंड बदलत जातात ना तसे नवीन स्कोप ओपनही होत असतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण बंदिश बँडिट सारखी सिरीज, जिथे पूर्णतः मला musical. वेब सिरीज मध्ये म्युझिकल मला गाणी लिहिता आली, तर ते त्याचं उत्तम उदाहरण आहे की तोपर्यंत वेब सिरीज साठी गीत लेखन हा अजून विचार एक केला मला असं नव्हता. वाटतं की जे मंदार जसं म्हणाला की आपल्याच कवितांना चाली लावणं आणि त्या सुरात गाणं, हा मला वाटतं पुढचा एक हे असू शकतो गीतकारांसाठी आणि कवींसाठी की तुमच्या कवितेत मुळातच काय लय आहे ही तुम्हीच दाखवून दिलीत. मग निर्मात्यांवरती आहे, मेकर्सवरती आहे की त्यांनी कुठलं गाणं उचलायचं आणि काय करायचं. मला असं वाटतं आपण या सत्राचा समारोप करूया. तुम्हा तिघाही जणांचे मनपूर्वक आभार लोकसत्तातर्फे. लोकसत्ताचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि या तिघाही जणांना लोकसत्तातर्फे भेटवस्तू देण्याची विनंती करते.